श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। नवरात्री झाली, दसरा झाला, आता सगळ्यात आधी येते ती आपल्या आवडीची कोजागिरी पौर्णिमा। कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखील म्हटले जाते। कोजागिरी पौर्णिमा ही वर्षामधील पूर्ण वर्षामधील सगळ्यात मोठी पौर्णिमा मानली जाते आणि या दिवशी केलेल्या लक्ष्मी मातेच्या सेवा, कुबेर भगवान इंद्र, चंद्र यांची पूजा केल्याने अतिशय जास्त छान असे फळ आपल्याला मिळते। आता त्यांची पूजा कशी करावी याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवर अपलोड आहे, त्यामुळे तो कृपया बघा। रात्री 12 वाजता आपल्याला या सेवा करायच्या आहेत। कोजागिरी पौर्णिमेचा अर्थच कोजागिरी पौर्णिमा या शब्दामध्ये आहे। कोजागिरी म्हणजे कोण जागत आहे आणि त्याच दिवशी माता अलक्ष्मी, त्यालाच अक्काबाई असे म्हटले जाते, ती देखील पृथ्वी तलावावर फिरते। म्हणजे सगळ्यांच्या घरोघरी विष्णू, लक्ष्मी आणि कुबेर देवता आणि अलक्ष्मी सुद्धा येते। ज्यांच्या घरामध्ये या दिवशी आळस करून झोपले जाते, ज्यांच्या घरामध्ये या दिवशी अस्वच्छता असते, ज्यांच्या प्रवेशद्वारात एकही दिवा लावलेला नसतो, त्या घरामध्ये अक्काबाई म्हणजे अलक्ष्मी हे करते, पाय टाकते असं म्हटलं जातं, प्रवेश करते। आणि ज्यांच्या घरामध्ये जागरण होते, सेवा होतात, माता लक्ष्मीला आवाहन केले जाते, भगवान कुबेर, भगवान चंद्र यांची पूजा केली जाते, तिथे मात्र माता लक्ष्मी स्थिर काळ वास घेते। आता खास कोजागिरी पौर्णिमा म्हणजे उद्याच आलेली आहे। उद्याच्या दिवशी तुम्हाला काही वस्तू घरी घेऊन यायच्या आहेत। म्हणजे ज्या वस्तू सांगत आहे त्यातील एक तरी वस्तू घरी घेऊन यायची आहे, किंवा तुम्ही उद्याच्या दिवशी आपल्याकडे ऑर्डर करू शकता आणि ती तुमच्याकडे दिवाळीपर्यंत येईल। ती सगळ्यात आधी म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची मूर्ती, फोटो नाही मूर्ती, कारण फोटोवर आपल्याला रोज सेवा करता येत नाही, अभिषेक करता येत नाही, म्हणून खास मूर्ती माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे पाय दाबत असतानाची जी मूर्ती असते, जी आपल्याकडे आहे, सापडले तर मी शेजारी फोटो लावेन, तर ती मूर्ती प्रत्येकाने उद्या आपल्याकडे बुकिंग करा। नंबर खाली देत आहे, मेसेज करा। खाली कमेंट मध्ये किंमत विचारू नका, दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची ही एकत्रित मूर्ती, उभी मूर्ती कधीही ठेवू नये। आता हे जे आहे, ही जी मूर्ती आहे ते भगवान विष्णू शेष निद्रेत नागावर बसलेले आहेत आणि माता लक्ष्मी त्यांचे पाय दाबत आहे, अशी जी मूर्ती असते, आणि ती पण कशी, तर अशी पंचधातूची। पंचधातूच्या मूर्तीचे देवघरामध्ये खूप जास्त महत्व आहे। पंचधातूमध्ये प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर घरामध्ये देवत्व निर्माण होते असे मान्यता आहे, म्हणून मूर्ती असाव्यात, फोटो नाही असे म्हटले जाते। मूर्तीची पूजा करणे, मूर्तीवर अभिषेक करणे, त्याचे तीर्थप्राशन करणे याला खूप जास्त महत्व आहे, म्हणून या दिवशी तुम्ही उद्या या मूर्तीचे बुकिंग अवश्य करू शकता। दुसरी वस्तू म्हणजे श्रीयंत्र। प्रत्येक घरामध्ये श्रीयंत्र हवेच, त्यामुळे श्रीयंत्रावर ज्या घरामध्ये पौर्णिमा आणि प्रत्येक शुक्रवारी ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे नमो नमः असे म्हणत कुंकुमार्चन केले जाते, त्या घरामध्ये दरिद्री कधीही येत नाही। म्हणून तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचे आहे, ज्यांना जमेल कुबेर यंत्र घ्यायचे आहे। त्याच पद्धतीने आता कुबेर यंत्र का बरं घ्यायचे, कारण अशी जी कुबेर देवतांची मूर्ती असते, आता ही तुम्ही दिवाळीसाठी सगळे घेत आहात, अजूनही बुकिंग चालू आहे, तर ही मूर्ती रोज देवघरात ठेवली जात नाही, तर ही तिजोरीत उत्तर दिशेला अशी, आता ही उत्तर दिशा आहे, अशी तोंड करून ठेवली जाते। म्हणून कुबेर यंत्र रोजच्या पूजेमध्ये आपल्याला पूजा करायची आहे। आता एवढ्या साऱ्या देवांची गरज आहे का, तर ठराविक देवांची गरज आहे। कुलदेवी, गणपती, अन्नपूर्णा, माता लक्ष्मी, भगवान विष्णू, त्याचप्रमाणे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र, इतके तरी देव हवेतच। आता बाकी जे हे गाय वासरू वगैरे आहेत ना, हे खरं देवघरात ठेवण्याची आवश्यकता नाही, हे आपण हॉलमध्ये ठेवू शकतो। म्हणून तुम्ही या दिवशी कमळगट्ट्याची माळ, श्रीयंत्र, कुबेर यंत्र,
त्याच पद्धतीनं विष्णू लक्ष्मीची मूर्ती, या सगळ्याची ऑर्डर, किंवा तुमच्या घरात कोणतीही मूर्ती नसेल, माता अन्नपूर्णा असेल, आता विश्वकर्मा देव मी तुम्हाला दाखवलेले आहेत, यांच्या सेवेमुळे 3 महिने देवघरात फक्त यांची पूजा करायची आहे। या पूजेमुळे षोडोपचार पूजा 3 महिने करायची आणि नंतर ही मूर्ती हॉलमध्ये ठेवून द्यायची किंवा कपाटात ठेवून द्यायची। 3 महिन्यामध्ये तुमच्या घराची बोलणी चालू होतात आणि ह्याच्यासोबत विश्वकर्मा चालीसा रोज 3 वेळा म्हणायची। पिरियड आणि सुतक मध्ये फक्त नाही म्हटलात तरीही चालेल। आता ही बघा, ही माता लक्ष्मीची माता सरस्वतीची किती रेखीव आणि सुंदर मूर्ती आहे आणि ही मुळात म्हणजे भरीव आहे। ही ज्यांची मुले अभ्यास करत नाही, ज्या मुलांना संगत वाईट लागली आहे, जी मुले अभ्यासात मागे पडतात, त्या सगळ्यांच्या आईवडिलांनी, तसं म्हटलं तर प्रत्येक जी मुलं शिक्षण घेत आहेत, नोकरी करत आहेत, माता सरस्वतीचा आशीर्वाद असल्याशिवाय ही आपली मुलं पुढे जाऊ शकत नाहीत। म्हणून माता सरस्वतीची मूर्ती दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही घरामध्ये नक्की स्थापन करा। ही 1.25 लक्ष मंत्राचा जप करून तुमच्यापर्यंत मी पोचवत असते। कुठलीही मूर्ती असू दे, उचलली, हळदी कुंकू लावलं, दिली अशी नाही, तर 1.25 लक्ष जप करून सगळ्या मूर्तीवर एकदम मग आपण तुमच्यापर्यंत मूर्ती पोचवत असतो। त्यामुळे या मूर्ती तुम्ही अवश्य घ्या। अन्नपूर्णा वगैरे आणि सगळ्या अँटिक मूर्ती आहेत बरं का आपल्याकडे, अँटिक। आता यातल्या पितळेच्या घ्यायला गेलात ना तर दुकानात अगदी 500, 300, 400, पण ह्या ज्या अँटिक असतात, माझ्या देवघरात सगळ्या अँटिक ब्रासच्या मूर्ती आहेत। मी चुकूनही कधी संगमरवरी असेल, ग्रेनाइट असेल मूर्ती ठेवत नाही, कधीच ठेवत नाही। पहिल्यापासूनच देवघरात मी अशा मूर्ती ठेवत नाही। हा, आणि तुम्हाला ज्यांना चांदीची लक्ष्मी, चांदीचा गणपती, त्याच भरीव पाहिजे असेल, त्याच पद्धतीने चांदीचे गाय वासरू, चांदीचे निरांजन, हे सगळं तुम्ही आता ऑर्डर करा। कुंचन 999 मध्ये संपूर्ण साहित्य सहित कुंचन आहे। 999चं पण आहे आणि 1500चं पण आहे, ताटली सकट। ह्याला ताटली नाही, 1500च्या ह्याला ताटली मिळेल, साहित्य मिळेल, कवड्या मिळतील, गोमती चक्र मिळतील, कमळगट्टा मणी मिळेल, शंख मिळेल, शंख नाही सॉरी पोळा मिळेल, त्याच पद्धतीने मोती मिळेल आणि साहित्य मिळेल। हे बाकी साहित्य सगळं मिळेल तुम्हाला। त्यामध्ये कुंचन सेवेबरोबर पायराइड स्टोनची जर पूजा कराल तर आर्थिक भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही। पायराइड स्टोन पण त्यासोबत मागवा आणि पंचरत्न पण त्याच्यासोबत असतात। त्याच पद्धतीने ब्रेसलेट, फिरोजा, मनी मॅग्नेट आणि पायराइड, अत्यंत म्हणजे मीच हा कॉम्बो चालू केलाय। पायराइड, फिरोजा आणि मनी मॅग्नेट, 3 ब्रेसलेटनी, मात्र 3 ब्रेसलेटनी तुमच्या आयुष्यातील निम्म्याच्या वर प्रॉब्लेम सुटतील। पायराइड, फिरोजा, मनी मॅग्नेट 3 ब्रेसलेट तुम्हाला दिवाळीच्या भाऊबीजेपर्यंत 2700 रुपयाला आहेत। इतर वेळेस त्याची किंमत 1500, 1300, 1200ला एक अशी असते। दिवाळी ऑफर, खास दिवाळी ऑफर तुमच्यासाठीही आहे। त्याच पद्धतीने आता दिवाळी येत आहे। भीमसेनी कापूर ज्यांना हवा आहे, 489 रुपयाला 500 ग्रॅम कापूर, ओरिजिनल शुद्ध किंवा 250 ग्रॅम असेल, 489 रुपये MRP आहे। शुद्ध भीमसेनी कापूर आपल्याकडे अवेलेबल आहे। सगळ्या प्रकारचे धूप, उदबत्त्या आपल्याकडे अवेलेबल आहेत। आज आपला लाईव्ह 4 वाजता होणार आहे। पूजेचे जेवढे साहित्य दाखवता येईल तेवढे मी दाखवणार आहे। बरोबर 4 वाजता लाईव्ह यायचे। काही जणांना लाईव्ह कसे यायचे हे माहित नाहीये, तर काय करायचंय, माझ्या चॅनेल इंडियन मॉम सुनेत्रा सर्च करायचे, माझ्या फोटोवर क्लिक करायचे, तिथे तुम्हाला लाईव्ह दिसेल, तर त्या लाईव्ह वर यायचे। आता या सांगितलेल्या वस्तू उद्या सगळ्यांनी ऑर्डर करा। 77 57 94 94 41 हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे। फक्त आणि फक्त कृपया मेसेज करावा, कॉल रिसीव केले जाणार नाहीत। तर सगळ्यांनी मेसेज करा आणि आपापल्या मूर्ती घ्या। पेंडिंग ऑर्डर पाठवलेल्या आहेत, 2-3 दिवस वेट करा। आता एकही ऑर्डर पेंडिंग नाही। त्याचप्रमाणे संपूर्ण वास्तू सुधारण्यासाठीचे यंत्र, वास्तुयंत्र, हे सुद्धा ज्यांना हवे उद्या बुकिंग करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये खूप दाखवायला खूप येत आहे। हिना अत्तर, ओरिजिनल हिना अत्तर, हिना आहे, गुलाब आहे, चंदन आहे,
तर हे सगळं घ्या, तुमच्यासाठीच वस्तू आहेत या, आणि कमी रेटमध्ये आहेत, आपल्याकडे रिझनेबल रेट आहेत. तर सगळ्यांनी अवश्य घ्या. अखंड दिवा पाहिजे, कामाक्षी दिवा पाहिजे, समया पाहिजेत, सगळं काही आहे. तर चला, श्री स्वामी समर्थ.